आमची आजी, आमची दुसरी आईच, आम्हा साऱ्यांची माऊली, आमची प्रेमाची सावली. आजोबा आणि आजी हे आपल्या कुटुंबाचे दोन आधारस्तंभ, आपल्या परिवाररूपी वृक्षाची मुळं. मावश्या व मामा तिच्या शाखा आणि आम्ही सारी जण त्या शाखांना लगडलेली फुलं फळं. ती आमची केवळ आजीच नाही तर दुसरी आई आहे. आईला वेळ नसायचा तेव्हा सांभाळायची ती आजीच. खाऊला हट्ट केला की खाऊ द्यायची ती आजीच. कोणी रागावलं तर मध्यस्थी करायची ती आजीच. आम्हाला सुट्टीत आंबे फणस मनसोक्त द्यायची ती आजीच. दिवा लागल्यावर श्लोक पठणाचे संस्कार केले ती आजीनेच. दीपुताई लग्न होऊन सासरी गेल्यावर रात्री डोळे पाण्याने भरून यायचे ते आजीचेच. पैसे नसतानाही कोंड्याचा मांडा करून प्रेमाने वाढायची ती आजीच. मांदेली आणि मोदकाचा चविष्ट रस्सा करायची ती आजीच. आजीने आम्हाला प्रेम दिलं, चांगले संस्कार दिले, चांगलं वळण लावलं, बालपणीच्या गोड आठवणी दिल्या, सारं काही मन मोकळं करून दिलं. पण त्या बदल्यात कधीच काही मागितलं नाही. आजीचे संस्कार जीवनभर आम्हाला साथ देतील. वर्ष उलटतील, सुकलेली पानं गळून जातील, वाटेवर नवीन साथीदार भेटेल, पण जीवनाला वळण देणारी आजी आमच्या सदैव स्मरणात राहील. आज जर आम्ही काही मागू इच्छितो तर ते आजीसाठी उदंड आयुष्य. आमच्याही मुलांना तिचा सहवास लाभावा आणि त्यांच्याही जीवनात तिच्या संस्कारांची ज्योत प्रज्वलित व्हावी ही ईश्वरचरणी प्रार्थना.